नाही रे दादा. नाही रे, मी करते. तू बस ना, मी करते. मेली कारटी अवदसा जलमताच आईला गिळली आणि मला गिळायला निघाली. अगं मी बघ कोण आहे, मायादेवी आहे मायादेवी. तुम्हा सगळ्यांना गिळणार. तिच्या मागे कशाला लागली? काय पैसे? तुला कशाला आता पैसे हवे? अगं आज माझ्या मित्राची पार्टी आहे. अच्छा. आणि मला त्यासाठी पैसे लागतील. बरं ठीक आहे, आणते. अगं काय झालं तुला? काहीच नाही रे दादा, काहीच नाही झालं. अगं कशाला तू घाबरण्यासारखी दिसतेस आज? नाही दादा, तसं काही नाही. दादा तुला सांगू का एक गोष्ट? आज राखीचा सण आहे ना, मी तुला राखी बांधते. बांधू शकते ना? मी नाही का आरती घेऊन येते. अगं मला वेळ नाही, लवकर घे. हो मी लवकर. अगं वेळ नाही, लवकर घे, मला बाहेर जायचं आहे.
परमेश्वरा, मी दादाला राखी सुद्धा नाही पाहिजे. काय झालं? काय फटक भवाळे हात लावू नको. अगं मी जेव्हा वरती गेले तेव्हा चांगली सावकाश गेले आणि मी परत आले तर घसरून पडले. तू जाणून बुजून पाणी टाकून ठेवलीस. पाणी नाही टाकली जादू. मुद्दाम नाही टाकली मी पाणी. हो मुद्दाम नाही केली. तू मुद्दाम नाही केली तर कोण केलं का? कोण केली तुझी आई? हे बघ माझ्या आईला काही बोलायचं नाही. चुप. तू मला मारायला निघालीस हो ना? अगं जलमताच आईला गिळलीस आणि परत मला. अगं हे बघ, सहजासहजी हे मायादेवी मरणारी नाही तर एका एकाला गिळून खाक करणारी आहे. कळलं? काय काय करते? सगळ्या गोष्टी विचारतेस आणि आज तुला विचारायला काय झालं ग? अगं जलमताच आईला गिळून टाकलीस ना, तर माझ्या पोराला गिळायला चाललीस. खबरदार, माझ्या पोराला राशी बांधलीस ना वाढलीस तर चांगला नाही म्हणशील. समजा माझ्या रस्त्याचं बघ. अगं माया, अगं काय झालंय? काहीतरी पडल्याचा आवाज येतोय मला. हो तुमची लाडकी मुलगी खूप मोठा पराक्रम केली आहे ना. एक काम सांगलं तर एक धड काम करता येत नाही तिला. नुसतं गिळाचं समजतंय. मी वरती गेली त्यावेळेस काहीच नव्हतं आणि जेव्हा खाली आली तर जाणून बुजून त्या पायरीवर पाणी टाकून ठेवली होती. आणि काय मी घसरले आणि माझ्या कमरेला दुखणच भरलं. अगं काही मोडलं बिडलं तर नाही ना? काय मोडलं गिळलं नाही ना? म्हणजे तुम्हीही तुमच्या मुलीप्रमाणे मला अपंग करून ठेवण्याचा विचार केला वाटतो. माझी कंबर मोडली आहे. असा विचार करू नकोस. अय्यो. तू माझी पत्नी आहेस ना, मला काळजी घ्यावं लागतं. राहू द्या, राहू द्या. अगं माया, तू समजून घेत का नाहीस? अरे आदेश, अरे तुला पैसे हवे होते ना, ये लवकर. मला जरा शॉपिंगला निघायचं आहे. आई देणार का मला लवकर पैसे? हे घे आणि परत हे बघ. एवढ्याही होतच नसेल तर पप्पाकडून आणखी पुन्हा 10-20 हजार रुपये मागून घे. एवढेच? म्हणूनच म्हणते माझ्याकडे आता हल्ली जेवढे होते तेवढे दिले. आता तुला माहित आहे ना माझा जग मनी किती आहे म्हणून. आणि आज मला माझ्या मित्रासोबत पार्टी करायची आहे, मला मजा करायची आहे त्याच्यासोबत. हो रे बाबा, मला कळतंय. मी काय म्हणते, द्या की 20-25 हजार आणखी पुन्हा असेल. अगं माया, पण त्याला एवढे पैसे कशासाठी लागतात का? हे तरी त्याला विचार आधी. हे बघा, माझा एकुलता एक मुलगा आहे आणि या संपत्तीचा एकुलता एक वारीस आहे. त्याच्यामुळे त्याने आता उधळवले काय आणि कुणाला दिले काय तो फारसा विशेष नाहीये. म्हणून म्हणते देऊन द्या. एवढी संपत्ती आहे, वावर आहे, शेत आहे, सगळं गाडी बंगले, गाडी घोडे सगळं काही आहे. त्यातच आहे ना की आपण मेल्यानंतर घेऊन जाणार आहोत. अगदी बरोबर आहे, तू खरं बोलली आज. हो ना? हो, थँक्यू. अगं आई, हा बाळा बोल. मला संध्याकाळी यायला उशीर होईल, माझी वाट बघू नकोस. अरे हो, उशीर झाला तरी चालेल पण जास्तच उशीर नको बाबा. नाही येत आहे. म्हणजे माझ्या जीवाला जरा हुरहुर लागते की. हो हो, लवकर ये. हा ठीक आहे. येतो आहे. ठीक आहे. अगं माया, त्याला एवढे पैसे कशासाठी दिलीस तू? मी अनेकदा सांगते तुम्हाला. कशाला म्हणजे काय, माझा या घरचा तो मुलगा आहे आणि माझा लाडका. आणि हो, श्रीमंत घराण्यातल्या मुलांना
एवढीशी पुठ्ठण म्हणजे काय कमी झाले का? अहो एखाद्या दिवशी 1 लाख जरी उजळवले ना तरी आपल्या प्रॉपर्टी काही संपणार नाही. अगं त्याचे असे जास्त लाड केल्याने तो एक दिवस बिघडेल ना. मग आपल्याला एक दिवस बसतानाची पाडी येईल. हो ना. आधी तुम्ही तुमच्या मुलीला सुधारा. अहो तिने या गावामध्ये केलेले रंग ढंग ते सावरा ना. नंतर माझ्या मुलाला बोला. स्वतःच्या कधी दिसत नाही, चालले माझ्या मुलाच्या मागे लागायला कुचूर कुचूर. तुझ्याशी बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही का? अर्थ नाही ना तर मग बोलताच कशाला? अहो नाही तरी माझ्या समोर तुमची काही चालणारच नाही. म्हणून म्हणते सारखं सारखं नागासारखं फुसफुस करू नका माझ्या समोर. ही मायादेवी आहे ना, तिला स्पष्ट बोललेलं आवडते आणि स्पष्ट ऐकायलाही आवडतं. कळलं? आई मी कॉलेजला जाते आणि माझे पेपर सुद्धा आहे. मला गेलं पाहिजे कॉलेजला. हो कॉलेजला जाऊन तू काय करणार आहेस ग? काय करणार आहे म्हणजे मी खूप शिकणार आहे. मला शिकायचंय. हो हे बघ तुला त्या दिवशी सांगितलं होतं की कॉलेजला जायचं नाही. अगं शिकून काय करणार आहेस? अफसर बनणार आहेस? कलेक्टर बनणार आहेस? आणि तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ते दे पुस्तक इकडे. अगं आई अशी करू नकोस. काहीतरी विचार कर ग. माझी परीक्षा आहे आणि मला गेलं पाहिजे. कार्टे तुला कितीदा सांगते तू पेपर द्यायला जाते का त्याच्यासोबत अय्याशी करायला? लाज नाही वाटत? वरती टोन करून बोलतेस मला? पेपर म्हणून? वा वा काय खोटं बोलतेस ग? अगं ए प्रिया, तुला कितीदा सांगितलं करायला जायचं नाही म्हणून? बाबा तुम्ही सुद्धा अगं काही करते का नाही का तुला? बघ इकडे कॉलेजला जाणार? होय. कॉलेजला कॉलेजला अपराध माझा तरी नाही ग माझे आई. अपराध माझा तरी नाही ग माझे आई. अपराध माझा तरी नाही ग माझे आई. अपराध
प्रेमाचे चाळे करताना लाज वाटत नाही तुला? हा? अगं एवढी जवानी आली आहे ना, बघ जरा जाऊन. अगं आई, तू माझ्यावर आरोप करू नको विनाकारण. अहो बघा बघा, मी आरोप करते मुळे. बाबा, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना आईला. तुम्ही सुद्धा तशीच आहा. अगं प्रिया, दोन काळ करायला निघालीस काय ग? अगं तुला हिंडा फिरायला मुक्त दिलं म्हणून याचा अर्थ असा नाही का तुझं जायचं म्हणून? बाबा, बाबा, मी कामानिमित्त जरा काळी विनाकारण मी कोणा मुलांना भेटायला नाहीच. हो बाबा, तुमच्या इज्जतीला कलंक लागेल असं मी काहीच करणार नाही बाबा. हो अगं, कुणाला कलंक लागणार नाही असं काहीच करणार नाही. मग त्या भिक्करण्याला भेटायला कशाला जातेस? सांगा. का बसली ग तुझी वाचा? बोल ना, सांग ना. कशाला जातेस त्या भिक्करण्याला बोलायला? काय का वाद घालतो तू आमच्याशी का? अगं येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलंय. आजपासून तुझे कारण बंद. या घराचा उंबऱ्या सुद्धा ओलांडायचा नाही, सांगून ठेवलं तुला मी. नाही बाबा. बाबा, मी राहू शिवाय कोणत्याही मुलासोबत लग्न करणार नाही. तुझं नाही तुझी भावना, बंद कर ग तुझा बहाना. तुझं नाही तुझी भावना, बंद कर ग तुझा बहाना. तुझं नाही तुझी भावना, बंद कर ग तुझी भावना. तुझं नाही तुझी भावना. बाबा, माझी आई गेली म्हणून काय झालं? मला मायाची मायाच नाही मिळाली ना. पण तुम्ही बाबा हो ना, तुम्ही सुद्धा तुमच्या पोरीवर माया करा.
ते केली काय झालं? आई म्हटलं तर ती मला मारायची. माझा अधिकार नाही मला आई म्हणण्याचा. सांगा ना तुम्ही नेहमी मला टोचत राहता, नेहमी तुम्ही मला त्रास देत राहता. का मी वाईट केले? एकही शब्द तुम्ही माझ्या मनासारखी करत नाही. बरं ठीक आहे, काही कामानिमित्त मला बाहेर जायचं आहे. तुला सांगून ठेवतोय कॉलेजमध्ये जायचं नाही म्हणून. येतो तुम्ही. होय, कॉलेजमध्ये सुद्धा नाही जाणार. घरचीच कामे करणार मी. शिष्या होता मगा प्रमाणे घ्यायचं का? गप्प बस. सांग आता 3 वेळ इकडे धावते, 3 वेळ चाल तिकडे चाल. पाठीला ये हडग्या. कशाला म्हणजे? अगं हा विश्वजित कामाशिवाय कुठेच जात नसतो ग. तुझ्याशी मला काहीच बोलायचं नाहीये. पण मला बोलायचं आहे ना तुझ्याशी. अगं बोल, मला बोलायचं आहे तुझ्याशी. पण कशाला फिरतोस आणि का सारखं मला तू त्रास देत राहतेस? प्रिया डार्लिंग, कारण तुम्हाला आवडते. अगं कारण तुझ्या या प्रेम प्राप्तीची मला तहान लागली ग. हे लक्षात ठेव, कधीच मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि करणार सुद्धा नाही. समजला? तुझा हात थोबाड सुद्धा बघायचं नाहीये. पण मला बघायचं आहे ना. अगं मला बघायचं आहे. मला तुझ्यासोबत गुलुगुलू प्रेमाच्या गोष्टी करायच्या डार्लिंग. काऊन तू आणि हे बघ, समजते ना, तसलं काही नाही. आणि मी तुझ्यावर प्रेम करत नाही. अगं ये, तू जशी समजतेस ना, अगं तसं मी नाही ग. विचार कर, एवढाही वाईट नाही मी. आणि हे बघ प्रिया, तुला सांगून ठेवतोय, जसाही मी तुझ्या दूरच्या रिश्त्यातला मेवणा आहे म्हटलं. मग काय हरकत आहे का आपल्याला जमावून टाकायला? तू नात्यानं माझा मेवणा लागतोस ना, ते मी सर्व सहन करत आहे. पण एक लक्षात ठेव, तू ताल सोडून बेताल होऊ नकोस. काय काय? अरे काय करशील का तू माझं? बोल ना, काय करशील? काय नाही करणार? अगं तू या जन्मी गवत खाणारा कोकरू आहेस, कोकरू. आणि मी तुझ्यावर नजर ठेवून तुझी शिकार करणारा स्वापद आहे, स्वापद. मिस प्रिया राणी, आणि इकडे ये. आणि काय म्हटलीस तू? ताल सोडून बेताल वागण्याचा प्रयत्न करू नकोस मानली मी. अरे वा. बोल ना मला. अगं बोल, काय करशील का तू माझा? मी बाबाला बळी न्यायचं सोड म्हटलं ना. अगं तू बापाला नाही, त्या बापाला बोलाव. मी तुला सांगून देते, माझ्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही, स्पर्श सुद्धा करायचा नाही. सोड म्हटलं ना. बाबा, बाबा, ए बाबा, ए सोड म्हटलं.
अगं मला वाटलं तू साली एक गरीब गाय आहे म्हणून, पण नाही, सालं वाघीचं बळ आहे तुझ्या. वाह प्रिय वाह. अगं आवडलंय का मला? किती पाहिल्या मी पोरी तू एकच नंबर, किती पाहिल्या मी पोरी तू एकच नंबर, किती शोभून दिसते गे गणपताची सुंदर, किती शोभून दिसते गे गणपताची सुंदर. तरी पण ते शक्य होणार नाही, कारण एक ना एक दिवस तुला लग्न करून माझ्याच घरी यावं लागेल. आणि ज्या दिवशी तू लग्न करून माझ्या घरी येशील ना, त्या दिवशी तुझ्या इज्जतीचे लग्न करून या पेशव्याला टाकलं. नाव सांगणार नाही, विश्वजित म्हणून. अरे विश्वजित, केव्हा आलास तू? नमस्कार मामासाहेब. नमस्कार. नमस्कार मामाजी. मी आत्ताच आलोय आणि यासोबत थोडं माझं बोलणं चाललं होता, पण मला एक कळत नाही मामाजी, तुम्ही एवढ्या घाईघाईने मला बोलवलं, काही विशेष का? अरे चांगलंच काम आहे म्हणून तुला बोलवलंय. त्याचं काय आहे विश्वजित? येत्या 15 दिवसामध्ये आम्ही प्रियाचं लग्न करायचं ठरवलंय. अरे पण तू तयार आहेस ना? काय मामा, काय बोलतात तू? तुमच्या प्रियाचं लग्न?
आणि तिशी भाषा बरोबर. हो विश्वजित, हे बघ विश्वजित, तू म्हणत होतास ना की हे काही घडणारच आहे म्हणून. शक्यच नाही असं म्हणत होतास ना तू. अरे पण आम्ही मनापासून विचार केलाय मुलगी द्यायची तर फक्त आपल्या नात्या गोत्यामध्ये. आणि हे बघ, तू तर त्यापैकी एकूणता एक आमचा आवडता भाषा. तेव्हा मग भाषाला नाही देणार तर कोणाला देणार आहे? काय हो, खरं बोलते ना? अगं तू म्हणते योग्य बोलताय. तेच म्हणते. नाही मम्मी, मामाजी तुम्ही म्हणताय ना ते तुमचं बरोबर आहे. माझी इच्छा आहे हो, पण मी काय म्हणतो लग्न प्रियाचं करायचं आहे. तेव्हा तुम्ही एक शब्द तिला विचारून जर बघितलं तर खूपच छान होईल नाही का? तुम्हाला काय वाटलं म्हणजे प्रियाला आम्ही विचारून करणार? प्रिया आमच्या शब्दाच्या बाहेर नाही. या घरात जे आम्ही ठरवू तेच होणार. अहो भाषा, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. आणि पैसा सुद्धा तुम्हाला भरपूर मिळेल. तुमच्या लग्नासाठी मी पैसा पाण्यासारखा उडवीन. त्याची भाषा काळजी तुम्ही करूच नका. हो मामाजी, त्या पैशाची काळजी मला मुळीच नाही. मला तुमचा पैसा नको, फक्त मला तुमची मुलगी प्रिया हवी. ठीक आहे भाषाजी. ठीक आहे मग येऊ मी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अगदी मनासारखं घडते माझे. बाबा, मी तुम्हाला सांगून ठेवते, मला तो विश्वजित अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही माझ्या मनाविरुद्ध विचार करू नका. हे बघ प्रिया, अगं या घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझाच असतोय. आणि याची अंमलबजावणी तुला करावीच लागेल. हो बाबा, माझ्या मनाच्या काही जे इच्छा आहे ना, कधी विचार केलात का तुम्ही? हे बघ, तुझी इच्छा काय आहे? काय आहे म्हणजे? हा सांग ना, प्रेमाने सांग. मी? हा मी राहुलवर प्रेम करते करते. आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार. करणार ना? होय करणार. काय करणार? होय, त्याच्यासोबतच लग्न करणार. लग्न करणार? हे बघ, आम्ही तुझी दुश्मन आहे का? सांग ना, दुश्मन आहे? अगं मी सावत्र आई असेल ना तरी आईच आहे. हे बघ, तुला असं वाटते मारती जोडती, मला असं बोलती तसं बोलती, ते तसं नाही राहत ग. मलाही वाटतं तू तुझ्या घरी गेल्यानंतर आनंदात सुखात असावं आणि घरातली कामं संपूर्ण तुझ्या हातून चक्क व्हावं, जेणेकरून तुझी सासू तुला असं काही बोलली नाही पाहिजे जसं की मी बोलते. कारण मी सावत्र आई आहे, पण कधी कधी माझंही मन झुरतोय दुखतोय तुझ्यासाठी. आणि काय तू मग त्याच्याशिवाय एकदा लग्न ठरलं ते ठरलं विश्वजित सोबत. तुझा राहुल गेला मसनात, कोपर्टावर चढायचं म्हणजे चढायचं, कळलं?
आई तू म्हणेस ना आम्ही लेकरं तुझे पाखर कुठे पाखर आहे आम्ही माझी आई तर मला लहानपणी सोडून गेली पण काय झालं तर तू सावध राहायस म्हणून आईला समजून घ्यायचा प्रयत्न करते पण का असे वागते मला समजून घेत का नाही एक मुलगी म्हणून बाबा सुद्धा माझ्या विरोधात वागतात आणि त्या गुंड भावाशी लग्न करायला निघतात आणि त्या दारुड्या माणसासोबत माझं लग्न हे परमेश्वरा काय करू परमेश्वराचा हा मी अभागी साईनी ते म्हटले त्याप्रमाणे वागे तरी पण का असे वागतात का पण थोडंफार समजून घेत नाही परमेश्वरा कोणता गुन्हा केला मी अरे लहानपणी माझ्या आईला देवाघर नेलास तेव्हा आईसोबत मला सुद्धा का नाही घेऊन गेलास रे असा खेळतोस मला माझ्या भावना काही इच्छा आहे काय नाही मला विचारत का नाही का असे करतात हे लोक का माझ्याशी असे वागतात आणि ते पसंत करतात आणि त्या पण कुठं भोल्याशी लग्न करायला लावतात काय देवा काय करू